नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण महाशिवरात्री विशेष व्रतकथा पाहणार आहोत. महाशिवरात्री हे सगळ्यात उत्तम असे व्रत आहे, जे शिवशंकराला अतिशय प्रिय आहे आणि हे व्रत करून आपण भगवान शिवशंकराची कृपा आशीर्वाद प्राप्त करू शकतो. एका वेळी पार्वतीने शिवशंकराला असे विचारले की कोणत्या व्रतामुळे आपली संपूर्ण पापे नष्ट होतात किंवा सगळ्यात श्रेष्ठ असे व्रत कोणते. तेव्हा भगवान शंकराने सांगितले की एका गावात एक शिकारी राहत होता. मुक्या जनावराची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे. तो सावकाराचा कर्जदार होता. त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकविले नव्हते. त्यामुळे संतापून सावकाराने शिकारीला शिवमठात कैदी बनवले. योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होती. शिकारी ध्यानमग्न होऊन शिवासंबंधित धार्मिक गोष्टी ऐकत होता. कारण तो मठात होता आणि तेथील जी शिवपूजा चाललेली होती ती सर्व त्या शिकाऱ्याच्या कानावरती पडत होती. चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथा सुद्धा ऐकली होती. सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलवून कर्ज फेडण्याविषयी विचारले. शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेन असे वचन देऊन कैदेतून सुटून गेला. आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला. पण दिवसभर कैदेत असल्यामुळे तो तहान भुकेने अगदी व्याकुळ झाला होता. शिकार करण्यासाठी तो तलावाच्या काठच्या बेलपत्राच्या झाडावर मचाण बांधू लागला. बेलवृक्षाच्या खाली बेलपत्राने झाकले गेलेले शिवलिंग होते. शिकाराला मात्र हे माहीत नव्हते. मचाण बनविताना त्याने ज्या फांद्या तोडल्या त्या योगायोगाने शिवलिंगावरती पडल्या. या प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाराचे सुद्धा व्रत झाले किंवा मग उपवास घडला आणि त्या करवी शिवलिंगावर बेलपत्र सुद्धा वाहिले गेले. एका प्रहारानंतर एक गर्भिणी हरिणी तलावावरती पाणी पिण्यासाठी पोचली. शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावरती नेम साधला. तितक्यात ती हरिणी बोलली, हे पारध्या, मी गर्भिणी आहे. तू एकाच वेळी 2 जीवांची हत्या कशी करशील? हे योग्य नाही. हे शास्त्रात सुद्धा बसत नाही. मी आपल्या पिल्लाला जन्म देऊन लवकरच तुझ्या समोर येईल, तेव्हा तू मला मार. शिकाऱ्याने धनुष्य बाण बाजूला ठेवले आणि हरिणी झाडाझुडात लुप्त झाली. काही वेळाने दुसरी हरिणी तेथून निघाली. शिकाऱ्याला आनंदाचा पारावार उरला नाही. त्याने तिच्यावरती नेम साधला. हे बघून त्या हरिणीने त्याला सांगितले की हे पारध्या, मी एक कामातूर विरहिणी आहे. आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे. मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्या जवळ येईन. शिकाऱ्याने तिलाही जाऊ दिले. 2दा शिकार हातून गेल्यामुळे तो चिंतित झाला. तेवढ्यात एक हरिणी आपल्या पिलासोबत तेथून निघाली. शिकाऱ्याला जणू सुवर्ण संधीच मिळाली. त्याने धनुष्य बाणाला बाण लावला आणि तो बाण सोडणार तेवढ्यात ती हरिणी बोलली, हे पारध्या, मी माझ्या पिलाला त्याच्या वडिलाकडे सोडून लगेच येते. त्यावेळी तू मला मारू नकोस. शिकारी हसला आणि म्हणाला, समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही. याआधी मी 2दा शिकार गमावलेली आहे. माझी मुले तहान भुकेने व्याकुळ झाली आहेत. उत्तरादाखल हरिणी म्हणाली, जशी तू तुझ्या मुलांची काळजी वाटते आहे तशीच मला सुद्धा माझ्या मुलांची काळजी वाटते आहे. त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे. माझ्यावर विश्वास ठेव, मी लगेच परत येईन. हरिणीचा तो व्याकुळ स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली. त्याने तिला सुद्धा जाऊ दिले. शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत होता आणि खाली फेकत होता. काही वेळाने एक धष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावर जात होता.
आता या मृगाची नक्की शिकार कशी करावी असा विचार केला, पण त्याच्यावरती नेम धरला असता मृग दीनवाण्या स्वरात म्हणाला, हे पारध्या, जर तू माझ्या आधी 3 हरिणीला मारली असेल तर मला मारण्यातही वेळ करू नकोस. म्हणजे त्याच्या वियोगात मला एकही क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही. मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असशील तर मला काही क्षणासाठी जीवनदान देण्याची कृपा कर. मी त्यांना भेटून तुझ्या समोर हजर होईन. मृगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यासमोरून संपूर्ण रात्रीचे घटनाचक्र आले. त्याने सर्व कथा मृगाला ऐकविली. तेव्हा मृगाने सांगितले, माझ्या तिन्ही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत. मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत. त्यामुळे तू मला आता जाऊ दे. मी त्यांच्या समवेत तुझ्या समोर हजर होतो. उपवास, रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढविल्यामुळे शिकाऱ्याच्या हिंसक हृदयाचे निर्मल हृदयात परिवर्तन झाले. धनुष्य त्याच्या हातून निसटले. शिवाने त्याच्या हृदयात बदल घडवून आणला. त्याला आपल्या भूतकाळातील कर्माचा पश्चाताप झाला. थोड्याच वेळात मृग सहपरिवार शिकाऱ्यासमोर आला. त्या प्राण्यामधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यात आनंद अश्रू व्हायला लागले. शिकाऱ्याने त्यांना न मारता आपणही मुक्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरविले. देवलोकातून समस्त देव ही घटना बघत होते. घटनेची परिणिती झाल्याबरोबर देवी देवतांनी फुलांचा वर्षाव केला. तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला सुद्धा मोक्ष प्राप्ती मिळाली. ते केवळ म्हणजे पारध्याच्या न कळत शिवलिंगावरती चढविलेले बेलपत्र, त्याला न कळत झालेला उपवास, हे संपूर्ण शिवशंकरावरती पोहोचले होते. म्हणजे शिवशंकराला हा संपूर्ण घटनाक्रम माहिती होता आणि त्यामुळेच शिवांनी आपला कृपा आशीर्वाद म्हणून पारध्याला किंवा मृग परिवाराला मोक्षपदाची प्राप्ती करून दिली. केवळ एका बेलपत्रामुळे किंवा मग उपवासामुळे भगवान शिवशंकर ज्या पद्धतीने मृग परिवाराला किंवा शिकाऱ्याला प्रसन्न झाले, तसेच तुम्हा सर्वांना हो. म्हणूनच महाशिवरात्री दिवशी ही पूजा केली जाते. ही महाशिवरात्रीची कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.